नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला करूया बटाटू फ्राईज बटाटू. त्यासाठी मी ते 4 ते 5 बटाटू घेतलेले आहेत, स्वच्छ धुतलेले आहेत आणि मी आता हे चिरत आहे. हे व्यवस्थित चिरून घ्यायचे आहेत, पूर्ण आतपर्यंत चिरायचे नाहीत, म्हणजे त्याचे भाग होतील असे चिरायचे नाहीत. नुसते आपल्याला चीर पाडायचे आहे, आतपर्यंत फ्राईज होतील असे. आता बघू शकता तुम्ही, मी इथे दाखवल्याप्रमाणे बघा किती व्यवस्थित असे काप केलेले आहेत. आता हे सगळ्या बटाटूचे असे काप करून घेतलेले आहेत मी. बघा, आता मी इथे 4 ते 5 लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि बीन सोललेले घेतलेले आहेत आणि ठेचल्या आहेत थोड्याशा. आता त्यात मी ह्याच्यात एक लसणाची पाकळी घालत आहे. जेवढे पुरतील तेवढे घालायचे आहेत. आता बघू शकता, हे व्यवस्थित मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. फुल गॅसवरच हे सगळे तळून घ्यायचे आहेत. मी इथे एक बटाटू सगळे टाकत आहे आणि हे व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत भाजून घेत आहे. आधी खालच्या साईडून व्यवस्थित भाजायचे आहेत आणि नंतर पलटी करून दुसऱ्या साईडने भाजायचे आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. तुम्ही बघू शकता, आता मी ह्याला पलटी करून टाकत आहे आणि हे मी फुल गॅसवर भाजलेले आहे. गॅस हा स्लो करायचा नाही आहे. जेवढे व्यवस्थित भाजतील तेवढेच ते क्रिस्पी होणार आहेत. आता बघू शकता, आता एका साईडला मी इथे हे बटाटो फ्राय होत आहेत, तोपर्यंत आपण करून घेऊयात मसाला. त्यासाठी लागणार आहे लाल तिखट. मी इथे एक वाटी घेतलेली आहे, त्यात 1 चमचा लाल तिखट घालत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि थोडासा चाट मसाला टाकणार आहे. आता हे सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यात मी हे मसाला थोड्या वेळानंतर मी यात अर्धा लिंबू पिळून घेत आहे. बघू शकता, आणि हे बटाटो एकदम फ्राय गोल्डनपर्यंत झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे. असेच तुम्हाला खालून आणि वरून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजले आहेत तेव्हाच मी इथे मसाल्यात मी लिंबू पिळत आहे. अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा पूर्ण लिंबू मी पिळत आहे. बघू शकता, आणि यात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे. मी इथे लिंबू सगळा हा पिळून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित एकजीव केल्यानंतर एका ब्रशच्या साहाय्याने बटाटो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एका ब्रशच्या साहाय्याने हे मसाले एकत्र करून मी त्या बटाटोला लावणार आहे व्यवस्थित. इथे माझी मुलगी वाटच बघत आहे मी कधी तिला खायला देते म्हणून, पण हे गरम आहेत. बघू शकता ती कशी वाट बघत आहे. तिला मी थंड होईची वाट बघायला सांगितलेली आहे. बघा मी किती व्यवस्थित हा मसाला लावलेला आहे. लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत असं काही करून दिलं की त्यांचं पोटही भरतं आणि ते एन्जॉयही करतात. उन्हाळ्यात आपल्याला जेवण जात नाही, त्यामुळे हे असं काही केलं की मुलं व्यवस्थित खातात आणि हे पौष्टिकही असतं. बघू शकता मी इथे मसाला लावलेला आहे. माझी मुलगी खूप नाटकी आहे, रुसलेली आहे ती. बघा सगळे व्यवस्थित लावल्यानंतर सगळा मसाला व्यवस्थित लावायचा आहे. तुम्हाला जेवढा लावायचा आहे, जेवढं तिखट करायचं आहे तुम्ही करू शकता. आणि बघा किती छान ही दिसत आहे. आता हा मसाला लावल्यानंतर मी वरनं ह्याला कोथिंबीर टाकत आहे ह्याच्यावर. तुम्ही फोटोत बघू शकता किती छान ही दिसत आहे. माझा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही करताय ना रेसिपी.